प्रधान सांगतो राजा सरी गुळणी धरू नका. तुम्ही जे जाहीर केलता या नाव्याचा ऐकू नका. माझ्या पोऱ्याना एवढा खर्च मोठा तेना लाव मारे एवढूचे सुराना कोड नावी सांगतोय प्रधाना तुला कळत नाही रे नावे सांगतो तुला कळत नाही प्रधाना तुझा पोऱ्याना मारला ना हा सुद्धा सुरज आहे. अरे चांगला राजाराव परजाराव बामणराव केलेला तांबोळी ह्या सुराना मात केली. सगळा सगळा पाठकाना केला. काय लाव मरणार नाही रे नाव्याला चांगला का बाबा जमणार नाही. प्रधानाच्या पोऱ्याला राजाना चांगला पहार राजा बोले तर घरी घरी बोले कोई ना आले. देवा दादा तुम्ही घरी जा आणि दादा दादा प्रधान वाड्याला आणि मांडव घ्याला. आता दादा जाहीर केला अर्धावती कन्या हो कन्या दादा म्हणून तुम्ही घरी जा तुमच्या पद्धतीला आणि बाहेर मित्र मंडळी येळ सांजा होईल. गुरुपोर आता माझी जबान केली काही होईना लाव प्रधानाचा पोऱ्या मारून हारी मारून जो पाहणं उरते होऊन येईल त्याच्या संगे माझी मुलगी देव दादा समजवली आणि दादा न्हावी बी केला. प्रधानाच्या मुलांना पहाट्याचा प्रधान पुत्र देवा दादा प्रधान वाड्याला कसं येऊ घेते कसं येऊ जाती पहाड मित्र मंडळी चमत्कार झाला. राजवाड्याला प्रधानवाड्याला गेले. देवा दादा दादा यांनी होता प्रधानाना दादा मांडव घातला गोकुळला जमलेले मित्र मंडळी आणि देवा दादा दादा सैवर कराया आपल्या रीती रिवाजा परमा प्रधान काय परमाने दादा मांडव घातला हे ते केला. एक दिवसापूर्वी राजाचा जवळ व्हायचा आहे. देवा दादा राजगादी मिळणार आहे. राजाला जाहीर केला
पहार प्रधानाला मोठा आनंद वाटला, त्याच्या नातगोताला आनंद वाटला, सगळ्या मित्रमंडळींना त्याच्या नात्या गोष्या देवाला जाजा आनंद पसरला. पहार मित्रमंडळी काय चमत्कार झाला. हे प्रधाना देवा पहार मित्र मंडळी दादा तळफळ दादा काय करते चालले. वाजे तुतारे भेंड वाजे दणकानी खंका या प्रधान वाऱ्याला करतो अन्न अन्नदान पाणी दान याला वस्त्र नाही ते वस्त्र दान. अरे पुण्य पवित्र तिकडे तयारी झाले. वाजे तुतारे भेट वाजे दणका खमका पारा हत्ती आंबिरे सजवले प्रधान आणावे आणि पोऱ्या पहार जागा प्रधान पुत्र आणि देवांवर देव केला सांज्याला आणि देवा गोरख मोहरताळा होता पहार दादा वारवर बसवला प्रधानाचा पोऱ्या दणका खंका ढाल पालखी हे ते पहार मित्र मंडळीने जाऊन पहार दादा 12 32 गेल्या आज जाऊन पहार मंदिरात पार्वतीचे दादा देवाच्या देवळात जाऊन बसवला आहे. इकडून आणते पाणी तिकडून आणते दादा कलोऱ्या वरमाय ह्याच्या दादा सजवती देवा दादा शेवटची आणि इकडे पहार मित्र मंडळी काय येऊ गाला. ब्राह्मण होता त्या ब्राह्मण आळीतून पताड्या गाठी पिशवी हे ब्राह्मणा मध्ये भागी पहार मित्र मंडळी ह्या दोन्ही देवता रंगुल देव आणि त्याची पत्नी मैनावती आणि देवा त्यांनी ओळखला बामण लपगरीना चाललाय. तेवढ्यात मैनावतीना पाहिला. ऐका हो देव बाप्पा काय करते ना तुम्ही कुठं जाता देवा दादा ब्राह्मण सांगतोय बाई वाटतून काय राह मी लग्न लावाय गुरु मुहूर्तावर चाललो मध्ये मध्ये पुढे हात कर नको. देवा मी चांगला काम करत राहतो. होय गेली माझी आता देव बाप्पा मैनावतीला सांगतो पण मैनावती सांगते देव बाप्पा तू एक वल्ला सारखा आहे मी काय सांगते हास्य धरून ध्यानात
देव बापा लग्न लावच्या ही गोष्ट खरी आहे, पण माझा बी ऐकून घ्या. आता तुम्ही तर लग्नाला जाणार, बरोबर लग्न लावणार, तुमचा टाइम टेबल आहे, पण देव बापा लग्न लावायचे किती पैसे घेतात? तर बाई जास्त मी काही घेत नाही, तेव्हा सत्याचा काळ होता, फक्त दादा 100 रुपये आणि हे लग्न लावत दे, काळजी करत नको. हे देव बापा 100 नाही, मी 250 दे. आपण लग्न कसं लावशार देवा लागला 250 रुपये देईन, पण लग्न कसं लावला? देवा दादा देव बापा आधी म्हणलं की लाव कोणा मारली, त्याचा आधी द्वेष करा. लावला काय काय सैतानी नाही, ते आधी काढला आणि मग लावला दगड देव हनुमावली बोलवा बोलवा माई देवा दादा त्या वेळेचा समान नाला पाहणं, दुसऱ्यांचा जर लग्न मोत्र काही केला तर तो आधी कामपट पाहतो बाबा. देवा दादा करत पुढचा काढे, इकडं मैनावतीना चांगल्या बरोबर बामणाला धक्काच बसला. देवा दादा दुसरा शंभराचा पत्रा सुटायची पाळी आली. काय होत आहे काय नाही, गोटी भाव गोटी देवा इकडे ब्राह्मण बिन पहाड मित्र मंडळी, इकडे तर प्रधानाचा पोऱ्याचा जबाब लिंबाजन जाऊन मंदिरात हनुमानाच्या बसला आहे. देवा इकडे म्हणलं करीना चाललाय, पण बामणीर भाऊनच गेला आणि बामण होता पहाड मित्र मंडळी राजवाड्याला गेला आणि देवा राजाला कानी बोलावला आणि बामणाला सांगलेले हकीकत महिना वसीना आया ब्राह्मणाला राजाला सांगले हो पहार मित्र मंडळी नवरदेवाची काय पहार मित्र मंडळी. आता ह्या परदानाला मोठा आश्चर्य वाटलाय आणि परदान सांगतो खरीच माझा पोऱ्या कौतुक दिवस एवढी नुकसान झाले, पण दादा पोऱ्या परदान सांगतो खरीच जन्माला आला तर हिरा माणिक मोती असाच मुलगा जन्माला आल्या पाहिजे. त्याने लाव मारली आणि सगळे गाव सुखाचा ठेवला, पिढा पिढा दूर गेले. हिरा माणिक मोती हे मोती मोती देवा दादा ब्राह्मणाला होता राजाच्या कानामध्ये सांगितला का राजाचे पहार डोळे उघडले तर देवा दादा हात दबाडीचा कायदा आहे. राजा बोले दल आले तरी बोले पूर्ण आले तर न्याय देवता झाले. ब्राह्मणाला सांगल्यामुळे राजाला चौकशी केली आणि या प्राण दादा राजपुत्र जसा आहे हा प्रधान पुत्र आहे, मग यांना का काय केले हे प्रधाना राजा आणि तुला पुयली बाई
देवा दादा जसे येई भाई भयाचा कारण त्याला सुद्धा पहार मित्र मंडळी जन्म कुंडली ह्याच्यात तो ज्ञान पाहिजे. आता थोडक्यात सांगतो तसा बाबा आहे. पण मुली दिवाळीला आली पण तो सोयरे दायर कोणता बाबाच्या याची अडचण नाही. देवा दादा मुलगी आली पहार नारळ पोरगटा घेऊन ओवाळा गेली. आता ओवाळा गेली ओवाळून भावाला ह्याच्या आणि पुन्हा बाप तिला पोहोचवा गेला. गेल्यावर झाला आता दोघं बी दारोडेच होत येई बाई. मग दारू आणली ह्याच्या मोठा आनंद झाला. आनंदाच्या भरात दोघं येई बाई. आणि तेव्हा दारू आणते गप्पा गोष्टी करते. आता पोऱ्याचा बाप सांगतो दाजी पोऱ्या माकर लागला. मुलीचा बाप सांगतो मुली माकर लागले. अरे कुठं जाणार नाही रे नाही देवा दादा दारू आणते गप्पा गोष्टी करते उराला ऊर झोडते. आणि देवा दादा पोऱ्याचा बाप पोऱ्या माकर लागला. पोरीचा बाप पोरी भाजी कमी नाही. आपल्याला जोड नाही. आपले पुण्यावर येत नाही. अरे बाबा गप्पा गोष्टी चाल हो चाल देशामध्ये पहार मित्र मंडळी येऊन कालवण शिजत आहे. पण जेवायचा कोणीच नाव नाही. तो पैसा काढतो दुसरा तो काढतो दोघं देशामध्ये. तेव्हा पोरा नातू पण तू तिच्या बाजू कोंबडा शिजतो. आता बाई बी बिचारी सुनबाई. देवा दादा सासूबाई. आता हे बाई अरे करती गुणाच्या गोटी रे गोटी रे गोटी गोटी दादा बरोबर बरं बरं बोला कधी नाही आलारी आलारी देवा दादा दादा दारू मध्ये काय जेवणात काय काय वाढून दिला. बरेच भाव 10-11 वाजले. घरात पोरा होती तेवढी तिथून पडली. बहिणा होता कसा तिचा बाप ते जेवायला पोऱ्या होता बाबा जेवून घ्या याच्या तुम्ही आम्हाला शिकवता याचे पण निशाण नाही. देवा दादा असं करता कोणी जेवला कोणी नाही. जेव्हा जाता बी जेव्हा हे दोघं बी ये भाईवर म्हणून दारू पितली. अरे बाबा पुन्हा राज राज दादा इकडे पहार पहाटे पोरगी उठले. आंघोळीला पाणी बापाला बी आंघळवला ना सासऱ्याला आंघळवला. नवरा सासू ह्याच्या सुना बाळामध्ये अगदी म्हणजे अगदी आंघोळ पांघोळ झाले. माऊली ना होता आता दादा दोघं येई बाई भेटलं घातलं. रात्रीचा कौतुक केला आणि दादा दादा दोघं भेटलं घातलं आणि निघून गेला. आता दादा मुलीचा बाप निघून गेला. देवा मुलगी ना बाबा पाहिला. देवा हे दोघं येई बाई रात्री दारू पितली ह्याचे गप्पा गोष्टी गेली पण पोरा मुख मारली. देवा हे कोणाच्या भरोश्यावर खात. आया बाई मोठी विचार होती रे होती झाडून झपटून माऊलीना टाकला. 2-3 खेपा पाणी घेऊन गेली आणि पाणी ठेवला. आंघोळ पांघोळ मजा केली आणि दादा दादा सासूला बी बोलली नाही नवऱ्याला बी नाही. आता सगळं काम धंदा केला. तिचा बाहेर बोलून दिला तो केला. आता ही नाव होता पाय 2-4 खेपा नेऊन टाकली. धुना बी धुवून वाळत केलाय आणि एक कुंडा घेतला तिचा ही बारवेला गेली आणि कुंडा ठेवून दिला. माहेरी वाटवा वाटवा वाटवा
बाई चलन चलव बोले तेव्हा दादा पायी पर्यंत स्वती पाहर दादा बाप मी जाऊन बसलाय तेव्हा दादा पाळीवर तिला पाणी आणून दिलाय याच्या केलाय आता बाई इकडून होती पोरगी बी होती आणि दादा मावली पाहर थोडा वेळ झाला घडी भरत पोरगी बी मागत बापाचे केली आता तिला बी कळत करायची होती कोणाचे भरोश्यावर खाता येईल एवढं उराला हात लावत तेव्हा दादा रात्री पोळा उपाशी मारते कोणाच्या कर्माना खात तेव्हा दादा गेले आता पाय दादा अंगणात गेली तेव्हा पाहिजे तुझ्या आई बाबा तुम्ही आता आलं या कांती पोरगीला घेऊन गेलं आणि इथं म्हणजे आले बाय बस काय झाला ती जाणूनच रडायला लागली काय झाला काय नाही काय सांगायची आया जाणू रात्री वय बाबा बेन माझा सासरा दारू पिचली आणि काय रातभर उपाशी मारली आणि चला बोली माझी झाले हो झाले सासरा बोलला असा नवरा बोलला असा कोणीच बोलला नाही काही भीमाई गेली आणि इकडे दादा येली पण त्याला पाया होत्या त्या घरी गेली अरे गोविंदा बाबा तुझी सुनत बुवा गेली तुझ्या काय बोरा तिथं बरं नाही जाणू बा सगळं केली बा आज पुढं ती मागा आजी बाबा नाही जाणू तो सकाळीच केला आणि या आता पाण्यावर गेली बुवा 2-4 खेपा आणले धावून याचा झाला धुना धावलाय आणि ती बुवा पाय गुंडाच्या हिरीवरच पडलाय आणि तशीच पडले हा गुंडा हिरीवर ठेवून दिला माऊलीला नुसता काय आता नवरा बोलला नाही तर सासरा बोलला नाही सासू बोलली नाही पण तिला तोच राग आला याला जेवायला लावला जेवलं नाही काही नाही सगळी माणसं उपाशीने झूट पडली मग हे कोणाचे तकदीरांना दारू पेतय खातय मग तिला जुरूप नक्कल केली आणि गेली बापा पतीला आता सांगून आई भावा पण चांगला चौघ्याचं इकडे बी बातमी घरी गेली बाबा ते काय रे बाबा तुझी सुनत मग इकडे हे दोघं बी बापले निघलं बाई होती बाहेर मित्रमंडळी घरात गेली आता ते बाहेर आता बाबा जेवण करू ह्याच्या करू तो धावना घरी बसत गेला ती मावली राहिली ऐकी बसून खाणे आणि हे गेला आता पाय तो ये होता आणि नवरा स्वतः घरात गेला तिना होता डोळ्याना सुटकवून दिला हे धन्या शांत राहा आणि इकडे होता दादा दाजी राम राम श्याम श्याम काय रे पोरगी इकडे आले आपण मला सांगतो पोरगी इकडे आले अरे बाबा कळीची गोष्ट झाली राम राम सुद्धा बाबा घेणार दाजी राम राम काय पोरगी इकडे आले का मला सांगतो काल ती बाबा पोळून आलो ना मला सांगतो पोरगी इकडे आले अरे पण झाला काय बाबा इकडे आहे चिंतड जाणं कुंडा ठेवून दिल्या आणि त्या शेजारच्या बाया सांगत पोरगी बाबा हो तुझी सुनत केली काय झाला रात्रीचं ये बाई काल द्यायला बोलवलो याच्या ती लागली मस्त सकाळी भेटली घातलीच केली आणि हिला सांग नाही सवड नाही तशी बुवा केली अरे बिन सांगले ना ती का आले काहीतरी तू दारूच बोलला अशी सकाळी काही लावतर दादा बाबा ही दोघा याची अरे दादा अंगणातच भानगड झाले हो झाले दादा तो याला भांडतो त्याला भांडतो अरे एकमेकाला धरून गेलं याला कसं होतो त्याला कसं होतो काय झाला शेवटी वरती पोर
पोरगिनाची जबाब धरला, पोऱ्याला ते जबाब धरला. अरे भाऊ शांत व्हा, झाला काय? काय नाही, काही नाही. अरे एकमेकाची उतरा देवाला दोन्ही पोरामध्ये पडली ते दोघं बी येई भाई शांत केले, घरात बसले. देवा दादा मग पोर गेला विचारला, ओ बाई कोण तुला जगनला बांधला? सासूस नवरा कोणी, सासरा सगळं कोणीच बोलला नाही. मग तू आली कशी? मग ये बाबा तुम्ही आणि मामा तुम्ही बसा. जोडत होता तर कोणाचे भरोश्यावर? बाबा आम्हाला सांगायचे तू जोडत कोणाचे? माझे भरोश्यावर. आणि तिकडे मामा बी जोड माझा पोऱ्या माणसावर लागला. पण ही फक्त मी रात्रीची गोष्ट नक्कल केली. जेव्हा 12 वाजे पोत घरातली माणसांनी दूध पडली, तुम्ही आमदार रुपये घाय, आमदार रुपये घाय जेवायचा कोण येत नाही. माणसा उपाची मारली, उपाची झोपली, म्हणून मी नक्कल केली. तुम्ही वयाची पाळी पाळी देवा दादा दादा तुम्ही हुशारी दाखवली तर किती तू गई बाई. जुबी म्हणजे कुस्तीच खेळत होत. बरा झाला आम्ही धरला गोडीत राहावा. म्हणून बाबा आणि पहार मामा तुम्ही कोणाचे भरोश्यावर खाता? तेव्हा बाई आडून सोयऱ्या गोड, जर चांगली बाई वागली तर सोयऱ्या जायला गोड गोड. देवा दादा समज घातले आजपासून पारा अंबल पाणी करा. तर एक कोणाच्या भरोश्यावरच्या पहा माऊली हुशार होती. सुनाना बापाला बी चांगला, मामाला बी चांगला. दोघं जेवलं खावलं. बाई तुम्ही मुलूची नक्कल केली तर एवढी मारामारी. अरे मामा पहिला सोयला गोड कसा असली चांगली तर सोयरे धार्याचा मस्त आहे. जर मुलीला दादा जावाई टाकन काळा राहिला, दोघं सोयरे एकमेकाला राग राग पाहत नाही. बाहेर तर तुमच्याला गुण लागला. रमणावा करती रे करती देवा दादा येऊन आला प्रधानाचा पोऱ्या मंडपाच्या दाराशी उभा पार बारशिंग बांधून. राधा दादा दादा सांगतो पार प्रधान सांगतो, ए राजा तरी काय बाकीचा राहिला काय नाही, तुम्ही लग्नाची तयारी करा. देवा दादा आज नाही उद्या म्हणलं की दादा दादा खेळ करा. सांगतो दीर्घ गंभीर उतावळा तो बावला थोडा शांत राहा. देवा दादा प्रधानाचा पोऱ्याचा धबाशी बाजून मंडपा पुढं. पण देवा ब्राह्मणांना कायदा काढला आणि राजांना सांगला, चला सडी शिपाई घ्या आणि कुठं लाव मारले. याला काय काय चिन्हच नाही. नाक कापेला आहे, जीभ कापेला आहे, झोपणं आहे. मग ज्यांना मारला की तो सैतान्या घेऊन या आणि त्याच्या संग लग्न लावू लावू. दादा प्रधान काय करत हो दादा दादा कोणी ऐकत नाही. प्रधानाचा पोऱ्या बारशीला सैफ मंडपाच्या दारी उभा. इकडं मंडळी दादा बामण राजा होता. तिथं लाव मारेला आहे, तिथं गेले, तिची तपासणी केली. देवा तिला
नाक कापेला आहे जीभ नाही आणि डोबणार नाही ज्यांना मारली त्याची सैन्याने यावर्षी मंडपात समोर गेले आणि सांगायला लागला प्रधानाला पाहायला मित्रमंडळी राजाना दादा मोठवाल कोतवाल सगळी शिपायांनी जाहीर केला तो मंडळी दादा त्या मंदिरा पुढे ज्यांना लाव मारले त्या लावला मात्र जीभ नाही नाक नाही आणि डोबना नाही त्या डोबना कोणा पाठ पुरावा केला त्याच्या संगे मंडळीला देवादादा राजपुत्र दहादादा प्रधान पुत्र आणि प्रधानचं धाऱ्यावर येत नाही पण देवादादा सगळे शिपाई घेतले आणि दादा मैनावती आणि रंगून शिपाई बंदोबस्तीला गेले आणि पहारण गुंतवणा आता त्यांना लाव मारील होती मैनावती त्याला एवढच्यावर कसा तरी भांडण होता प्रधानाचा नाल्याचा देवा जो लाव मारणारा तो खरा पहारा मित्र मंडळी न्याय मिळतो हळूहळू तो होईना खऱ्याचा न्याय होईल पण थोडा टाईम लागतो खरा न्याय शिपाई गेला त्यांना चांगला पहारा महिनावरती नाही इथं वक्रा ते वक्रला हातामध्ये तलवार दिले देवा दादा वक्रला आणि पहारा मित्र मंडळीचे जोगना जीभ आणि नाक होता कोरे रुमालात बांधला महिनावरती रंगून देव देव आता दादा याला प्रधानाच्या पोऱ्याला माहितच नाही तर तो काय सैन्याने आणि देवा रंगून देवाना पहार महिना वतीनाच्या सैन्याना ठेवलेल्या बंदोबस्ती पुराव्यात मंडपा समोर हजर केल्या मंडपा समोर हजर केल्या हो संध्याकाळी मोहम्मदवर दादा पार सैन्याने आणून ठेवल्या दादा प्रधानाच्या पोऱ्याचा भर सभेमध्ये मंडपामध्ये आणि देवा दादा अभिमान झाला महिन्याला खेळ केला प्रधानाच्या पोऱ्याचा फुकट भांडला मोठा अभिमान झाला हो झाला अभिमान झाला सभेमध्ये मंडपामध्ये पहारेदारला प्रधानाचा त्याच्या नातगोताचा आणि प्रधानाच्या पोऱ्याचा त्याच्या बहिणी मामाचा सगळ्याचा अभिमान झाला प्रधानाच्या पोऱ्यानं बारशिंग धरला अरे मंडपाच्या बाहेर फेकून दिला
सगळा नाच वसवणार होता दादा अभिमान झाला प्रधान वाड्याला सगळे परत गेले हो गेले हो गेले गेले बरोबर नाही 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 देवा दादा दादा पहार मित्र मंडळी चमत्कार झाला अभिमान झाला दादा रंगूर देव ये राजा सरे आणि भावनो धनकर भावनो धनकर अनुराग वाड्यावती देवा दादा महिनावती होती पहाडची देवाची देव कन्या आणि सती माऊली होती जंत फळ फक्त केला ये महिना पुढं येऊ गाच्या गोठी भाव येऊ गाच्या गोठी अंत्यव येऊ गाच्या गोठी देवा दादाला आम्हाला पहाड मित्र मंडळी तिथं पुरावा सादर केला महिनावरती रंगूर देवांना आणि मग राजाच्या कानी दादा दादा देहामध्ये प्रकाश पडला आणि मग लग्नाची मित्र मंडळी तयारी केली त्या रंगूर देवा बरोबर वती रे वती झाला पार मित्र मंडळी हालता वती आणि रंगूर देवाचा या जोंधळी पुराला पहाड मित्र मंडळी तिथं दादा महिनावरती अधिकारात झाली रंगून देवा शरण सगळे राजवाड्याला पहाड मित्र मंडळी हालदावरती संदेवा झाला मग त्या ठिकाणी ते राहिले जोंधळी पुराला प्रकाश पडला हो पडला देवा दादा तिथं पहाड मित्र मंडळी जोंधळीपुराला कार्यक्रम झाला आता दादा जोंधळी राजा सांगतो ऐकले जवाई राजगादी सांभाळा मुलगी सांभाळा काव्या रमणा केला हो करा देवा दादा दिवसामागे दिवस जाती पहाड विचार पडला देवा दादा महिनावतीला खुदखुद होती राजवाड्याला या ठिकाणी त्याच्या पतीचा मरण झाला जे राज्य आटले महाराजांचा सुडगे सती रे सती रे सती मनावती नयती जमनवती कोण कोण मन रे अटले देवा दादा याला चांगला रंगून देवाला पहाड दादा महिनावतीला
तुम्ही काय करा त्या तुमचा सुमाया वरुण वरुण मैनावती होती पहार मित्र मंडळी जहाजाच्या खापरी पुराला आणि देवा दादा दादा भोळा पुलवा होती त्या खापरी राजाना होतो आता परत परत देवा दादा त्या ठिकाणी होती दादा दादा भोळा पुलवा देवाचं केलता पर मग देवाचा त्याला वरदान दादा सुरू होता दिलेला खर्च बरं देवाना त्या खापऱ्या कराला देवा दादा दादा ज्यावरती पहार मारली होती दादा दादा मैनावती देवा दादा शिव सांद्याला गेले आणि देवाच्या खापरी पुराला हे मैना रोदन करत करव बोले हनुमाजी गुलाबी सागर मैना खापऱ्या पुराला दादा दादा मैनावती देवा मप्पाचा रुद्राचे कळीत आरती जागा आरशाची मावली पाण्यातले सावली आणि देवा दादा दादा सोनाना होते बोले भरून ठेवले सोनाना डाग दागिना काय दागिन सगळे ठेवले पण देवा दादा ही कमल काकडे कधी चालून आले दादा मैनावतीला सांगितलं त्या खापऱ्या चोरांना ठीक आहे आजी कमल काढले मला चालवून आले अडचण नाही काय आशी तुला हट्ट पुरवत माझी पटल देवाचा धनी चौराने हिडके स्वामी हातचा जोडा जीवाचा जोडा गळ्याचा माझी देवाचा धनी माझी पटराणी होय बसून काय तुला पाळण्यामध्ये हिंदोळा देती माझी राणी होय माझा एक नवस आहे डाग दागिना अंतळ घर आहे तुम्हाकडे जाणून कुणू आहे आणि तुमची आई आहे सोनेरी पाना एवढा धन सुरवे असा माझा पती व्हावा असा माझा नवसा आहे
देवा दादा दादा होता माऊली न होता पारा मित्र मंडळी नवस म्हणून तो दादा दादा याच्या मागे लागला पोटराणी होईल पारा मित्र मंडळी त्यानं खेळ केलाय माऊली न होता खर्च ताब्यात घेतला माऊली न होता पारा दादा दादा किल्ली होती तळ घराची हा भोळा पुरवा सजवून ठेवली देवा दिलेला परमदेवाना खर्च तो ताब्यात घेतला माऊली न होता दादा दादा होता ड्रेस खापऱ्याचा घेऊन घेतला देवा दादा 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 कधी घातली पार पोशाख होता दादा महिनावतीचा मध्ये फिरून घेतला भरजेरी पोशे आणि वरून दादा ड्रेस पार सगळी शिपाया सारखा राजाचा राज पोशे कमरीला पट्टा मिळला मिळला देवा दादा दादा भेटा बांधला म्हणतो दादा राजाचा राजबीज झाला आता श्री नाही पुरुषाचा अवतार झाला त्याला कोण बोलतो कोण हात लावत देवा दादा राजाचा राजबीज झाला हे महिना देवा दादा दादा भोळा पुन्हा होती मावली ना होती तळ घरातून काढली हात जोडले पाया पडले तर देवा दादा दादा माझ्यावर बसणारा वीर कोणी नाही हे महिनावती मावली पाया पड देवा दादा दादा पहार मित्र मंडळी महिनावरती होती दादा दादा वारू होता आणि देवा दादा दादा भोळा पूर्वावर हात जोडलं पाया पडली तू सत्ती मी सत्ती तू घडवता तुला पडल्या वेळा मला लागले कामा हे लायके मला धोका राजाचा राजबीज झाले पार महिनावरती दादा दादा भोळा पुन्हावर बसले आणि देवा दादा भूल पाडले गेला दादा खापऱ्याला दारू दोन झाला मी बसून पाहतो मी जीव दांड्यावरून येतो कशी काही चिन्हच पडणारी आहे आवडीची बसणारी नाही आडून परत येतो ना भूल पाडली तुम्ही त्या आम्ही परत येतो मित्र मंडळी चमत्कार केला दादा दादा माऊली पडली पहारा भोळा पुरवा उलटी मात्र फिरती मारते ताळ गाडा आय पुनवाचाला मूर्ती भावना मधी मधी आणि मधी माझ्या राजाला देवा दादा 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 पहार मित्र मंडळी दादा फिरतात चालते देवा दादा खर्च हाती राजाचा राज पोचे कुणी सांगत नाही श्री आहे राजाचा राज बिजो बिजो
करता पहाड मित्र मंडळी पुढे जा येऊन समजापूर नगरी सोडले दौडीपूर नगरी दौडी राजाच्या शिवसांजाला गेले राजाची राजवीत महिना खेळायची माळाला ये यंदाला माऊली होती पार दादा पुनवा थोडी बोळा पुनवा आई अपिलाचे कैलास दादा येण्याचा रूप धरला आहे तेव्हा तो सुमारी वारू राजापासून घेतला शिवसांड्याला बसलाय दादा भोळा पुनवान पहार मित्र मंडळीच्या ढवळी पुराला आता राजाला सांगितला हे नंदी दुश्मना राजी देव झाला तयार दादा मित्र मंडळी येऊन धरला दादा माणूस सगळी शिपाय पोलीस पेदा दादा स्पर्धा हे भगवाना चंडाला नावी कुठं गेला हो गेला गिरनागिरीची पहाड ढवळी गिरनागिरीची राजवट बोला झाली बारा गाव जहागिरीचा युद्ध चाललाय इतका मारते गणतीने चालता मारते गणतीने हजाराचे हजार महिना वरती ढवळी राजाला कोणी रुमाले हात बांधले आणि देवा दादा एवढी सैन्य माझी रक्षाचा पूर गेला राजा राहुल मी काय कर सगळे पादन वाले शिपाय मारले गेले परदान होता मारले गेला खाली मारले गेला त्यावरती कोरे रुमाली राजाने हात बांधलं देवा दादा महिन्याच्या चरणी आला आणि महिन्याला काही बोल देवा दादा रंगून सुमारे वारू दादा खेळ चालला युद्ध चालला तिथं झाल्या ओळखी रे ओळखी भाऊ मयना बोल बोल रे देव दवडी राजा दिवस सांगितलं पण हा माझा धनी आहे यावरती शेळ केला माझ्या पतीला ज्या नाव्यानं आणि परधानाला फसवून घास केला आणि त्याला
ज्याला दादा अन्न नाही पाणी नाही त्याचा मृत्यू झाला म्हणून मी सूड घ्यायला तुझा आला चरणी आला हो आला मित्र दुश्मनला कोणी भगवंताला चांगला चरणी आला त्याला मरण नाही कोणी रुमाले हात बांधू आणि 12 महिन्याच्या पाया पडला देवाच्या पाया पडला तुम्हारी वारो देवा दादा दादा होती पहार मित्र मंडळे त्या बोळा पुनवार पुनवार वर्षी झाल्या धवळेपुराला चरणी आले बाई राही तर खाते राजे कर रमना कर आसन नाही काही नाही परजा मारली संधी दुश्मनाचा मी सूड घेतो मला कमी नाही देती गाठी झाल्या राजवाड्याला भेटती देती आणि मावली पुढे चल चल देवादादा पहार मित्र मंडळी महिनावती होती देवादादा धोंडळीपुराच्या शिव सांग्याला गेले माऊली नावाचा तो ड्रेस घातला तो रंगून देवाला खरगर रंगून देवाच्या हाती रे हाती जोंधळीपुराला गेले तिथं पहार मित्र मंडळी ओळखी पालखी झाल्या आहे जोंधळी राजा अर्धावरची सगळी वाट केला आहे जोंधळी राजा सांगतोय काय ते इथं रमना के नगरी तुझी आहे रमना करते 12 दिवसामांग दिवस जाते आणि भेटले घातले महिना होती आणि 12 रंगून देव म्हणायला लागले मामा थोडे दिवस तुमची मुलगी तुम्हा जवळ जरा द्या देवादादा त्या वेळेला पहार मित्र मंडळी बाबा महारंगुल देव आणि महिना होती देवादादा भोळा पुनवा वारू होता तिथं तिला भोळा पुनवा आणि रंगून देव महिना होती अरे भाऊ चल 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 देवादादा पहार दादा रंगून गडाला गेले त्या भोळा पुनवा दादा रंगून गडाला वळून करता दिलाय दोन्ही देवता हे महिनावत भावनावर म्हणतो अर्ध्यावर यो बळाने कोणी वळून घेतली देवादादा माऊलीना होत्या पण सारख्या लावल्या भाऊच्या
सोनू पाटलाचा रंग महान ओवळ सोनू पाटलाचा दैव कर्म आय ओवळचे मान अन ओवळ मान देवा दादा दादा सोनू पाटलाच्या प्रहार मित्र मंडळी सोनू पाटील शिवराम पार जांभळे परवारामध्ये देवारायाचा घेर ववाळा धनदुर्वे अवोवाळ बाबाचा व आत्मव अन्नाव जय ज्योती नाव देवा दादा दादा पारसतीचा सत्पण उघड येतो म्हणून आज्या सोनू पाटलाच्या आत्म्याला देवाचा मोक्ष मिळो देवा अन मिळो माझ्या देवा देवा दादा दादा सोनू बाबाची आमची ताई बाई ए ताई बाई ओवाळचे आजोबाच्या मूर्ता अंदाजी बाई बहीण देवा दादा ताईबाई आमच्या गोविंदा बाबाची मुलगी देवा दादा दादा आमच्या सोनीराम पाटलाची नात ओवाळचे पंत आशीर्वाद घेते दादा दादा साबळे परिवाराचा रंग महाल आहे दैव आणि कर्म पहार या साबळे परिवारामध्ये यांचा देव देवारा लक्ष्मी आणि कंसारा आपण समयार मधी हो अन मधी माझ्या देवान देव साबळे परिवारामध्ये लक्ष्मी आणि कंसाला पहार दादा दादा भोळे ह्या दादा त्यांना प्रसन्न होत्या देवा दादा दादा उमरला भरती आपण समयार मधी हो अनमाया उमरनाव म्हणून दादा दादा आपल्या सोनू बाबाच्या आत्मसाठी शांतता लाभ पुन्हा त्याचा पहार दैव आणि कर्म त्याच्या आत्माला मोक्ष मिळो देवा दादा दादा उद्या दत्तगिरी विद्यमार्ग गंगा फिरावं आया माझी लक्ष्मी कंसरा धाव येते आया तुमची भगवानाचं सार देव माझ्या राजाला सोनू बाबाची नात लताबाई वल्लाला पंतार त्या आजोबाला घेते आजतार आशीर्वाद आणि घेते माझी मारी नाव पुण्य पवित्र वाढव येतो आणि आजचं गुण नाव
दादा सोनू पाटलासाठी अन्नताबाई गुणाची नाच देवता सायमावली भागायसर पोताय मे नान देवदार कला गेला देवा झाड धर्म देवाच्या काने आवेश गेला दान धर्म पुण्य पवित्र अर्पणाचे पाऊल आले हो देवा दादा लाडकी लताबाई देवा लाडकी ना सोनूसाठी आशीर्वाद देतो देतो रे देवा मन देतो माझा जाणार वल्लाचा दान धर्म पुण्य पवित्र पहार आहे वल्लाचा पहार लता बाईला तिच्या संसारामध्ये सुख शांती लागो देवा तिच्या आत्मला मोक्ष मिळो देवा येती